सो महाबळेश्वर मध्ये एंट्री झाली. एंट्री आमची अशी झाली की 600 रुपयाची पावती भरले. सो चालवणारा एक आणि डोले इथे 6 आहेत. स्पीकर साठी कनेक्शन डेडिकेशन बघू शकता. आज सॅटर्डे नाईट म्हणजे फुल जल्लोषात. मोहनची वायरिंग कशी असते पंखा उलटा फिरतो. मोहन वायरिंग कर पटकन. हे आमचं होमस्टे. हे बघा नाईटला असा फुल माहोल असतो. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7:30 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जेंगट पाठी बघ. गुड मॉर्निंग. काय लोकेशन आहे आपल्या मुंबईकरांसाठी. तर असंच काहीतरी शांतता पाहिजे. मी एकटाच उठलोय सकाळचे आता वाजलेले आहेत 8, जरी दिसत असेल तर तुम्हाला. आणि असंच मी एकटाच ॲक्च्युली 6 वाजताच उठलो आणि झोपच नव्हती येत. आणि मी एकटाच बाहेर येऊन बसलो कधीपासून. तर नंतर विचार केला की व्हिडिओ चालू करूया. काल रात्री आम्ही मस्त एन्जॉय केली. येऊन जेवण झालं. कॅरोके नाईट होती. जर तुम्ही बघितलं असेल, कॅरोके नाईटमध्ये खूप धमाल केली सर्वांनी. काही प्रॉपर्टी आहे, फुल सायलेंट, कोणाचंच टेन्शन नाही. तो आजचा प्लॅन म्हणजे आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत महाबळेश्वर. म्हणजे एक फक्त घाट चढायचा आहे. ॲक्च्युली आम्ही तिथूनच आलो, आता घाट चढून फक्त ते एक्सप्लोअर करूया. पण महाबळेश्वरपेक्षा मला तर ही प्रॉपर्टी चांगली वाटते. रेडी झालोय महाबळेश्वरसाठी. तर आज आपण महाबळेश्वर एक्सप्लोअर करूया. सकाळी मी ब्लॉग करता करता कॅमेरा तर बॅटरी लो झाली, मोबाईल तर पहिल्यापासूनच लो होता. हा पाणी तरी कमीच आहे इथे, सेकंड लास्टपर्यंत तो. तर इथून म्हणजे जंप मारून स्विमिंग करू शकतो. हे बोलत आहेत की इथे पाऊसच नाही पडला आहे, कमी पडला आहे. तरी थोड्या 1 महिन्याने पूर्ण भरेल हा. आणि त्या टायमाला तर अजून भारी असेल तो बोलते. कारण का इथून जिथे मी उभा आहे ना, या रेलिंगवरून जंप मारू शकतो पोहण्यासाठी. काय भारी असेल त्या टायमाला. पण आता तर कमी नाही. काका काय बोलताय, काल कशी नाईट होती? एकदम मस्त, एकदम फुल जो माहौल था एकदम कडक, एक नंबर एकदम. एक नंबर. क्या कॅरिओके. काल कॅरिओके नाईट, आज गरबा नाईट आहे. रेडी आहेत का काका?
एकदम एक्साइटेड, सुपर एक्साइटेड। आपको भी डांस करना है? डांस तो नहीं आता है पर थोड़ा बहुत कर लूंगी। एक नंबर. चलो आज तो फुल जश्न है. तर आज एक्सप्लोर होईल महाबळेश्वर. ट्राय करूया कॅमेऱ्याने पण शूट करायला. ही आमची एक गाडी. सेकंड गाडी म्हणजे ही नवीन ड्रायव्हर ऑटोमॅटिक गाडी. घाट आहे अभि गिरगर्दनी घाट. फर्स्ट टाइम घाटात चालवतोय. एक्सपिरियन्स मजा येणार आहे व्हिडिओ मध्ये. चलो गणपती बाप्पा. पहिलीच चढण. खाली बघ. पहिली चढण चढलेले. आरामात चाललोय. पुढे महाबळेश्वर बघूया कसं काही. पोचायला किती तास लागतात? 40 45 मिनिट्स मध्ये पोहोचणार आहोत. खूप एक्साइटेड. फर्स्ट टाइम मी तर महाबळेश्वर मध्ये. क्या बात है. व्ह्यू साठी थांबलोय. बोलते व्ह्यू भारी. कुठचा तरी पॉइंट आहे. व्ह्यू बघून घ्या. क्या बात आहे. अरे एक नंबर. मला नका बघू, तिथे बघा. सो महाबळेश्वर मध्ये एंट्री झाली. एंट्री आमची अशी झाली की 600 रुपयाची पावती भरले आणि काही याचा मला फायदा नाही समजत आहे. कारण का रोड तर बघा इतके घाण रोड आहेत ना. गाडी चालवतानाच समजत असेल की गाडी कशी चालली. बघा ना रोड बघा. इफ तुम्हाला नसेल भरोसा एवढा घाण रोड. समजा ना एवढा पब्लिक येतोय तर एक म्हणजे आमच्या फक्त गाडीची 600 रुपये घेतल्यात तर किती पैसे जमा करीत असतील? पर पर्सन 50 पर पर्सन घेतात. आणि किती घाण रोड. किती घाण. एवढा घाण म्हणजे कसले पैसे घेतले ते. स्कॅम. फर्स्ट आम्ही क्षेत्र महाबळेश्वर इथे आलेलो आहे गाडीचं बिल आणि गाडीमध्ये बसलोय. कारण का पाऊस आहे असा. आमच्याजवळ अमरेला नाही, रेनकोट पण नाही आहे तर काही ऑप्शन नाही. आणि भिजण्यासाठी मला तर खूप वैताग आलाय. महाबळेश्वरमध्ये घुसायचे दुसरे पैसे आणि सर्व पॉईंटवर असं पैसे काढले जातात. हो पाणी उडी. पाणी उडी. श्री क्षेत्र महाबळेश्वर खूप सुंदर मंदिर म्हणजे स्वयंभू प्रकट झालेलं. खूप भारी माहोल आहे इथे. आतमधले तुम्हाला दर्शन नाही दाखवू शकत. इकडची पिंडी म्हणजे रुद्राक्ष आकारासारखे म्हणजे थोडे खडबडीत. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आईला म्हणजे जिजाऊ आईला सोन्याने तोललेलं ते ह्याच मंदिरात तोललेलं. भूक लागले. सकाळी नाश्ता नाही झालाय. सर्वांनी मॅगी खाल्ले. राहिलेलो आम्हीच होतो की आम्ही नाही खाल्ली. वाजलेले 4. सर्वांना खूप भूक लागली तर अचानक असा रस्त्यामध्ये थांबून जेवण करतोय. स्पेशल आहे बिर्याणी म्हणजेच तुना बिर्याणी.
मी जातो गाडीमध्ये जेवण घेऊन. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की एक लोकेशन पकडून जेऊया, तर थोडं टाईम झालं आहे सर्वांना, वाजले 4. तर नंतर मग संध्याकाळी मजा नाही येणार जेवणासाठी. मार्केटमध्ये सामान पण घ्यायचं संध्याकाळचे जेवणाचं, तर प्लॅन केला की पहिला जेवूया. सो चालवणारा 1 आणि डोले इथे 6 आहेत. कारण का पुढचं काहीच नाही दिसत आहे. आम्ही महाबळेश्वर वरून खाली उतरतो टापोल्यासाठी. फुल फॉग काय, कारण का मी पूर्ण असा बसलेला आहे का पुढे बघण्यासाठी. मध्ये मध्ये रोड पण खराब आहे. तर पाठी 6 डोले लागल्यात, म्हणजे टोटल 6 डोले. आणि समोर बघा काय वेदर आहे. ऍक्च्युली तुम्हाला लाईट मध्ये दिसतंय, पण ऍक्च्युली खूप मोठा फॉग आहे. म्हणजे कॅमेरा जस्टिस नाही करत आहे फॉग तो प्रॉपर, पण डोल्याने तर नाही दिसत आहे. फक्त या व्हाईट आणि रेड पट्ट्यावर चाललोय, बाकी असंच सोडून दिले. फॉग बघा, फॉग बघा काय वेदर आहे. बाकी फुल थंड क्लायमेट. स्पीकर साठी कनेक्शन, डेडिकेशन बघू शकता. आज सॅटर्डे नाईट म्हणजे फुल जल्लोषात. इथे ऑर्केस्ट्रा जमणार आहे. सिंगर म्हणजे श्याम मामाचे भांजे ऋतिक कोहली, वाजवणार थेट शिंदे भाऊ. बघू शकता चिकन कोलंबी आणि पाय रे टाइमपास असतो. खूप छान. हे आमचं होमस्टे. हे बघा नाईटला असा फुल माहोल असतो. आणि बस सकाळची आवड काम काय फिरीत बसले. मोहनची वायरिंग कशी असते, पंख उलटा फिरतो. मोहन वायरिंग कर पटकन. मोहन वायरिंग करायची तर ते काम फिरते काय. महाबळेश्वरच्या डे 3 सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळ सकाळी आम्ही निघालोय बोटिंगसाठी, आणि मी एकटाच नाही, पूर्ण फॅमिली. काय लोकेशन आहे. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारद, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7:30 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जंगट पाठीमागं.